ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि ते उद्या पदभार स्वीकारतील, तर सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज सेवानिवृत्त होत आहेत। राहुल गांधी यांनी या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे सांगून बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे। कतारचे अमीर तमीम अल थानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज द्विपक्षीय चर्चा होणार असून राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल। काल पंतप्रधान मोदींनी विमानतळावर प्रोटोकॉल तोडत अल थानी यांचे स्वागत केले होते। दिल्लीच्या रामलीला मैदानात नवीन सरकारच्या शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे। हा सोहळा फेब्रुवारी 20 रोजी होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडला जाईल। प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान भाविकांची मोठी गर्दी झाल्याने रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला आहे। पंजाबच्या गुरदासपूरमध्ये झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली आहे। डेरा बाबा नानक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराला निशाणा बनवले, मात्र कुटुंबीय बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपास करत आहेत।